मेरा मोबाइल गिराओगे लगता है। लो आपको हो जाएगा। रोशन हा सर्वांची प्रवेश करतात आणि त्यांचा प्रवेश झाला असेल त्यांनी स्टेजच्या समोर यायचं खाली उतरून विनंती आपल्या सर्वांना त्यांचा प्रवेश झाला त्यांनी स्टेजच्या खाली उतरून समोर यायचं स्टेजच्या समोर चला प्लीज आता असा पकड नाही तर मोबाईल खाली यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे विनंती त्यांचा प्रवेश झाला असेल त्यांनी स्टेजच्या समोर यायचं आता प्लीज असंच राहू दे बाबा ड्रोन एक मिनिट थांब हे बघ आणि कोकणवासीय बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आज पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे भाई थोड़ा मागे जाओ भाई मागे जाओ झाला ना प्रवेश शरद नंतर सत्कार करतो थोडा सांग मेघे की असं सांगायचं ना मागे जा टेबल टेबल टेबलवर आहे टेबलवर टेबलवर आहे टेबल टेबल शरद कॅमेरा आहे ओके ओके हा वाईट केली वाईट आपल्याला हा विनंती आहे ज्यांचा प्रवेश झाला असेल त्यांनी स्टेजच्या समोर यायचं थोडा स्टेज रिकामा करायचा आपण प्लीज विनंती आपल्या सर्वांना दुसरा हात काढा रे बस झालं सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतो दाबून बिबून त्याला केबल द्यायचं वेदांत तिथे आता केबल पण कशी टाकता येणार मला मी दाबून एकाची केबल माझी कंडिशन मीच माहिती आहे त्यांचा प्रवेश होतो पुढे जातील प्रवेश हे झाकलंच हे बचाव हे झाकलंच तर ते बचाव मला दिसणार नाही ओके नाही स्क्रीन बंद झालं बघ ना ओके ओके याला हे सेन्सर इथून टाक ना तुम्हाला पण आराम पाहिजे म्हणून गणेश ए वेदांत पुढे ये केबल घे माझी केबल लाव माझ्या माईकला केबल हे काय रिसिव्हर काढ तो बूम एबीबीचा रिसिव्हर काढून टाक त्याप्रमाणे गांधी पांगळे महिला गोरे यांनी यावेळी यायचं आहे संतोषजी पांगळे यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे विनायक घोरडे त्याप्रमाणे गणपत सुगम प्रमोद सावंत
गावातील सरपंच सुप्रिया हरिवर्ग 2 मिनिटांसाठी पुन्हा येतात. आपण प्रवेश प्रक्रिया चालू होते. प्रवेश तुझा माईकवर लाव माईकवर लाव ठेवला तर गायब होणार. म्हणून कॅमेरा नाही काढला ना कॅमेरा आला आय खाली घ्या ना. हे विशाल काय झालं रे? आय खाली घ्या ना. आम्हाला पण भेटेल ना बाईट. हा भेटेल ना. आय खाली घ्या. तुझे 2-2 युनिट आहे. तुझे 2 युनिट आहे. येत अजून घे अजून घे. प्रॉब्लेम आहे ना. येणार मागे 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 उदय बाईट झाला की मी येतो ना मागे. काय उदय उदय बाईक देतील आम्ही घेऊ रे खाली बाबा. हे कोण आहे? थांब ना जरा. बसतायत का आधी? भेटलाय ज्यांचे पक्ष प्रवेश झाले असेल त्यांनी कुठे स्टेजच्या पुढे साहेब येतात. रस्ता द्या प्लीज. जरा थोडं मागे होता प्लीज. निकेश कुठे? निकेश निकेश कुठे? निकेश तो आगे जा. निकेश वरतीच आहे. निकेश एक काम कर ना. कोणाचं आपलं ओळखीचं गुण कोणाचं आहे? थांब थांब देशील ना. डाऊन कर. गणेश भेटते दादा तुझा मागे मोबाईल कसे काय आले? थोडा रिकामा करायचा आहे. ज्यांचा प्रवेश झाला आहे त्यांनी याला थोडं घरी माझ्या भूमच ठेवतो ना. मग माझ्या डबल गिबल नाही तुझं हे आज दादा ऐकून ऐकू नका प्लीज. दादा मला पण असाइनमेंट दिली नाही तर आम्ही असली बातम्या करत नाही. परवेश असाइनमेंट आला म्हणून संदीप प्रगती की रेवळ आमच्या ठाण्याने विशेष करून एकनाथ शिंदे आनंद दिले आणि उभे केलेली माणसं आहेत. त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत.
माननीय साहेबांचं आगमन झाल्यानंतर हे पकड दे, तू घेऊन दे कोणाला तरी, त्याला दे पुढे ठेवायला. बाहेर सोडली का? हा बोल. नाही यार कोण कुठे गेलेला? महा विज्युअल मिळाले की नाही तुला? मिळालं ना, मग जाऊन गाडीत बस. लिंक चालू आहे, लिंक आहे. संजय दादा हा हा ठाणे लाईव्ह घे, ठाणे लाईव्ह, ठाणे लाईव्ह घे, ठाणे लाईव्ह. हे पकडतो. काय झालं? तिघांची सेल्फी घे तुमच्या फोन मध्ये. साहेबांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. त्यानंतर मग माननीय उदय सामंत साहेब भाई साहेबांचा फोटो नाही आला. साहेबांनी झेंडा घेतला फोटो पाहिजे. साहेब तुम्ही बरोबर ओळखलं. साहेब तुम्ही बरोबर ओळखलं, ते आता आले. नाही मी घेतला मागणं फोटो आले ना. डाव्या हातात पकडा. तुम्ही फोटो घे. एक मिनिट एक फोटो दे. तुम्ही फोटो घ्यायला मागे नाही एवढा
मागे बस जनता प्रवेशनासाठी माननीय राजन साहेब यांच्याबरोबर जे पक्ष प्रवेश घेण्यासाठी आलेले त्यांनी स्टेजवर यायचं विनाकारण कोणी स्टेजवर येऊ नका ही सूचना आहे तुम्हाला सर्वांना. मध्ये कॅमेरा घालू उचला घ्या मागे जनता प्रवेशाबद्दल माहिती घ्या विचारून घ्या या पुढे या पुढे या. राजन साहेब यांच्या अनिल कसबले सदस्य पंचायत समिती राजापूर यांचा या माननीय साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेमध्ये भविष्यवान असलेल्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत. आम्ही त्यांच्यावर राहणार. अरे इकडे ना हे शुभम पाटील रे अमित अभी आए थे अभी फिर से खराब हो गया अथर्व अभी आए थे. पाटील सरपंच संदीप चव्हाण यांचाही साहेबांच्या उपस्थित प्रवेश होतोय. शिवसेना उभा करण्यासाठी सर्व पदाधिकारी महिला आघाडी युवा सेना विविध सेल या सर्वांचा आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश होत आहे. शुभम मला माहिती आहे सर्वांचे जाहीर प्रवेश होणार शिवसेना पक्षामध्ये धर्मवीरांच्या ठाणेदारी सुविधा फोटो मस्त आहे. आनंद दर्शनावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवसेना धर्मवीर साहेबांची जमलेली शिवसेना पुढे घेऊन जाण्याचे काम जे करतायत ते महाराष्ट्रातील नव्हे देशातील लोकप्रिय नेतृत्व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा गृहनिर्माणची कारवाई कष्टकऱ्यांचा वारकऱ्यांचा शेतकऱ्यांचा बुलंदावर आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आता सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आज माननीय राजाजी साहेब यांनी आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. त्यांच्याबरोबर असंख्य उपपदाधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक पंचायत समिती सदस्य सरपंच महिला आघाडी युवा सेना आज जाहीर प्रवेशाच्या सर्वांचं
माननीय साहेबांकडून शिवसेना पक्षात मनापासून स्वागत. सुमित बघा ना आपला जातो तुम्ही बसलात ना बसू द्या ना. पुढे 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 पीसी सुरू होते पीसी सुरू होते. मोठा मुलगा तुम्ही कॅमेरा घे मागे. एक सेकंद संपूर्ण परिवार शिवसेना पक्षामध्ये माननीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये रमेश शेळके बंधू आहेत, दोन्ही चिरंजीव आहेत, स्नुषा आहेत आणि साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेचा 2 मिनिटाचा हा फोटो या मतदारसंघाचे सर्व कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, संपूर्ण परिवारात प्रवेश करून सर्वांचं मनापासून स्वागत. ओके थोडं मागे जाऊ द्या. 1 सेकंद. काय करताय या ठिकाणी महाराष्ट्राचे सन्माननीय उद्योगमंत्री मी राजन सगळे विनंती करतो की त्यांनी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि कोकण कोणाचं आहे, कोकण बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणार आहे आणि कोकणाला आणि बाळासाहेबांना विचारांना कोण पुढे घेऊन जातील ते एकनाथ शिंदे साहेब पुढे घेऊन जातील हा विश्वास वाटल्याने आज राजन साळवी साहेबांनी आज साहेबांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला. मी साळवी साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचं त्यांनी मनोबत व्यक्त करावं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद विजय साहेबांना वंदन करून शिवसेनेचे मुख्य नेते या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आणि तुमच्या आमच्या सर्वांचे पालक एकनाथ शिंदे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री माझे सहकारी उदयजी सामंत, राजापूर नांदेडचे विद्यमान आमदार किरणजी सामंत, उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्यासोबत आलेले राजापूर लांजा या मतदारसंघातले सर्व विद्यमान पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, खास आलेले आमचे सर्व मुंबईवासीय बंधूंनो, मित्र. 9 तारीख म्हणजे भाईंचा जन्मदिवस आणि तोच धागा पकडून कारण माझा सुद्धा जन्म 9 जुलैला भाई आणि 9 तारीख म्हणजे शुभ असते उद्याची. आणि मग 9 तारखेला सकाळी भाईंना भेटलो, भाईंचे आशीर्वाद घेतले आणि भाईंना म्हटलं की मला आता कुटुंबातला एक सदस्य छोटा भाऊ मागे राहिला होता, तो तुमच्या परिवारामध्ये परत एवढी इच्छा व्यक्त केली आणि माझ्यासोबत माझ्या मतदारसंघातले अनेक मंडळी आपल्या शिवसेनेमध्ये इच्छितात अशा त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि आजचा हा सुवर्ण दिवस दिला. मी खरोखर स्वतः नशिबान समजतो कारण
ही जागा पवित्र आहे. धर्मवीर आनंद साहेबांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झालेली आहे. त्यांच्या अधिपत्याखाली शिंदे साहेबांनी उभं राहिलं ते संपूर्ण महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे. आणि मला आठवतो तो प्रसंग भाई की वंदनीय शिवसेना आशीर्वादाने मी 2000 साली जिल्हा प्रमुख झालो. आणि जिल्हा प्रमुख झाल्यानंतर या ठिकाणी स्वतः दिगे साहेबांनी माझ्या ठिकाणी सत्कार सन्मान केला होता आपल्या मठामध्ये. आणि पुन्हा एकदा एवढ्या वर्षानंतर शिंदे साहेबांनी या ठिकाणी माझा सत्कार सन्मान केला. त्या कुटुंबाने सामावून घेतला. मी खरोखर स्वतःला नशिबान समजतो. आज या ठिकाणी माझ्या डोळ्यामध्ये दोन्ही डोळ्यामध्ये अश्रू आहेत. एका डोळ्यामध्ये दुःखाश्रू आहे. गेली 38 वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं काम करत असताना नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर 2009, 2014, 2019 त्या कालावधीमध्ये मी आमदार होऊ शकलो. नंतर शिवसेना उपनेता झालो. त्या संपूर्ण वाटचालीमध्ये सर्वसामान्य कुटुंबातला सदस्य एवढ्या मोठ्या पदावरती पोहोचला आणि तो पक्ष मला मागे टाकून सोडून मला आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय. त्यामुळे माझ्या डोळ्यामध्ये नक्की दुःखाश्रू आहे. आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आहे. कारण कुटुंबातला सदस्य म्हणून काही माझ्यावरती प्रेम केलं. 2009ची निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये भाई आणि आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये असेल त्या काळापासून आम्ही 90, 14, 19, 2022 पर्यंत भाईने मला कुटुंबातला एक छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन, दिशा आणि सहकार्य केलं. त्या भावनेने निश्चितपणे पुढे गेलो आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये सुद्धा पुढे जायचा निर्णय घेतला. एक दुःख आहे नक्कीच. 2.5 वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री असताना भाईसोबत जाऊ शकतो त्या वेळची परिस्थिती असेल. पण निश्चितपणे त्यानंतरच्या कालावधीमध्ये हा निर्णय घेतला आणि भाईने मला कुटुंबामध्ये सामावून घेतला. निश्चितपणे आनंदाचा क्षण मला. आणि मग 2006ला मी पोटनिवडणूक लढवली. त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा सामंत मी पराभूत झालो होतो. पण 9, 14, 19 मध्ये निवडून आल्यानंतर 2024च्या निवडणुकीला मी सामोरं गेलो. 2024च्या निवडणुकीत सामोरं जाताना मला पराभवाला सामोरं जावं लागलं. ह्याला जबाबदार कोण हा प्रश्न नक्की आतापर्यंत मी आपल्या समोर मांडलेला आहे. आपल्याला आठवत असेल 2014 साली भाजप सेनेची युती सत्ता आली आणि त्या युतीमध्ये मला वाटलं होतं उदयजी की माझ्यासारखा एक निष्ठावंत सैनिक त्या ठिकाणी मंत्री होईल. शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळेला उद्धव साहेबांकडे शिफारस केली होती. दुर्दैवाने होऊ शकलो नाही. पण शिवसेनेचे नेते, आता नाव घ्यावंच लागेल, विनायक राऊत त्यावेळेला दीपक केसरकरला मंत्री केलं. राजन साहेब तिथंच राहिला. तो कालावधी गेला. 2024ची निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजन साहेबांना पुन्हा संधी मिळेल, कुठेतरी मंत्री होईल. माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले. 2019ला मंत्री झाले आणि मग 2024ला चला वाटलं होतं की साहेब भाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं त्यामुळे नक्कीच सत्ता मागण्याची गेला आणि राजन साहेबांचं चुकलेलं सर्व मंत्री पुन्हा गेला. पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं का शिंदे साहेबांकडे सुद्धा दिगे साहेबांची आलेली दैवी शक्ती असं म्हणावं लागेल. 24 तासामध्ये जवळ 20 तासाच्या वरती काम केलं जातं. ती एक वेगळी दैवी शक्ती आहे हे तुम्हाला मला माहिती आहे. आणि म्हणून 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पराभूत झालो. पराभव आम्ही मान्य केला. परंतु 2006चा पराभव तो झाला. 2024चा पराभव हा माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांच्या जीवाला निवडणुकीमध्ये हार्दिक होत असते. परंतु त्यावेळेला त्या निवडणुकीच्या याच्यामध्ये शिवसेने त्यांना आम्ही मोठं केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विनायक राऊतला आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं. त्याच विनायक राऊतनी
त्या निवडणुकीमध्ये त्यांचा जिल्हा प्रमुखांनी विलास साळगींच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं. भैयाचं कबूल करेल, जाहीरपणे करणार नाही उसको कबूल. तिकीट मिळावं म्हणून प्रयत्न करत होते. आपण सांगा. आणि म्हणून अशा ह्या पराभवाचं नक्कीच जिव्हारी लागलेलं आहे. आणि म्हणून मग आम्ही शांत होतो. आणि म्हणून त्यानंतरच्या काळामध्ये आम्ही ठरवलं की पुन्हा एकदा एक आमचं वाट चुकलेला भाऊ कुटुंबाच्या बाहेर गेला होता. परत भाईनी कुटुंबामध्ये मला घेतलं, छोट्या भावासारखं प्रेम केलं. आणि आज मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत भाई त्या ठिकाणी म्हणजे आपण म्हटलं जातं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं, तसं ह्या राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्व मंडळी पुन्हा याच्यामध्ये आल्यामुळे दूध मधुर झालेलं आहे. तर भविष्याच्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये 100% शिवसेनाच होणार या ठिकाणी सांगू इच्छितो. आता एकच आपल्याला सांगू इच्छितो की आज आपण पाहिलं असेल गेले आठवडाभर राजन साळवींना विधान परिषद देणार, राजन साळवींना महामंडळ घेणार. हे मी बोलत नाही, हे मीडियाच्या माध्यमातून सांगितलं जाते. तर भाईंना मी एवढंच नम्रपणे सांगेन की मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या आश्वाने सर्व काही मिळालं. मला काही नको, मी अत्यंत समाधानी आनंदी आहे. परंतु भविष्यातल्या कालखंडामध्ये या भागामध्ये संघटना वाढवणं मोठं करणं आमचं आद्य कर्तव्य राहील. आणि म्हणून फक्त एकच अपेक्षा की माझ्यासोबत आलेले राजापूर साखरा मतदारसंघातले माझे सर्व मतदार, माझे शिवसैनिक, माझे पदाधिकारी त्यांना योग्य ते सन्मान त्यांना अनुषंगाने जे काय देता येईल द्यावं. आणि महत्वाचं म्हणजे उरले सुविधा विकास उद्याची आपण पालकमंत्री आहात, आपण स्थानिक आमदार आहे. मी या ठिकाणी तुमचा एक मोठा भाऊ मान्य केलेला आहे. अशा तऱ्हेने माझ्यापेक्षा माझ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी सांभाळून नम्रपणे या ठिकाणी विनंती करतो. कारण आपण पाहिलं असेल आज जवळजवळ 750-700 लोक आज या ठिकाणी आलेले आहेत. मतदारसंघामध्ये अनेक लोक आहेत. त्यामुळे उदयजी आणि किरणजी आपला मतदारसंघ मला वाटतं 90% पुढे जाऊन अशा तऱ्हेच्या या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि भविष्याच्या कालखंडामध्ये आपल्या अधिपत्याखाली पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही एकत्रपणे काम करतो असं आपण सांगू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साळवी साहेब, आपल्या भावना पण व्यक्त केल्या. मी जास्त वेळ घेता उद्योगमंत्री उदय सामंत यांना विनंती करतो आपण मनोबल. सर माईक घ्या ना, साळवी साहेबांकडे माईक. थँक्यू सर, थँक्यू. आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक शिवसेनेचे मुख्य नेते, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राजापूर लांजा साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, त्यांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा हातामध्ये धनुष्यबाण घेतलाय. ते आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय राजन साळवी, त्यांच्यासोबत आलेले सर्व त्यांचे कुटुंबीय, सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिक बंधू गेले. साळवी साहेबांनी त्यांचा शिवसेनेतील पूर्ण कार्यकाळ सांगितला. पण साळवी साहेब, आपण शिवसेना वाढवत असताना धनुष्यबाण हातात घेऊनच शिवसेना वाढवली. पण मागच्या 3-3.5 वर्षामध्ये आपल्या हातामध्ये धनुष्यबाण नव्हता. जो धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्याला लावण्याचं काही लोकांनी काम केलं होतं, तो काँग्रेसच्या खांद्याचा धनुष्यबाण पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांचा शिवसेनेचा धनुष्यबाण शिवसेनेकडे ठेवण्याचं पवित्र काम जर कोणी केलं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून शिवसेना ही, तुम्ही असं म्हटलं की प्रवाहामध्ये नवीन प्रवाहामध्ये येत आहे. माझं तर म्हणणं की तुमचा हा धनुष्यबाणाचा प्रवाह वर्षानुवर्ष चालू आहे. 3 वर्ष फक्त तुम्ही कुठेतरी वेगळ्या पक्षामध्ये होता, पुन्हा एकदा तुम्ही शिवसेनेमध्ये चालाय. जी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी आज आपल्याला शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची ताकद वाढणार असेल, ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांचे हात बळकट होणार असतील, तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत. हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो. कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही, कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत.
मगाशी आपण असं म्हटलं की विकास कामं तर आपल्याला करायची आहे, पदं देखील आपल्या सगळ्यांना द्यायची आहे, परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जे सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे की पूर्ण रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण भगवामय आणि धनुष्यबाणाचा आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातात हात घालून काम करूया. आणि तोच शब्द मी एकनाथ शिंदे साहेबांना देतो. पुन्हा एकदा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून राजन साळवी साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून शिवसेना पक्षामध्ये स्वागत करतो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आज कोकणातला राजन साळवी हा ठाण्यावर पुन्हा त्याच्या गुहेमध्ये सामील झालेला आहे. मी राजन साळवी आणि त्यांचे सर्व कुटुंब आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने राजन साळवी हे नगराध्यक्ष होते, रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख होते, उपनेते म्हणून त्यांनी काम केलं, अशी अनेक पदं भूषवली. आमदार किती वेळा होते तुम्ही? 3 वेळा. आता पण आमदार झाले असते. एक किरण सारखा मला आणि उदय सामंत सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या. म्हणजे बघा, स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते. पण ठीक आहे, काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आलाय. खरं म्हणजे शिवसेना आपली जी कार्यकर्त्यांची आहे, ह्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतोय. धर्मवीर आनंदगे साहेबांची शिवसेना पुढे नेतोय. इथं मालक आणि नोकर कोणी नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. म्हणून या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. मला वाटतं एकदा कोल्हापूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा. हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय. बाळासाहेबांच्या बद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. आम्ही देखील बाळासाहेबांसोबत काम केलं. बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे, पण नंतर त्यांच्या पश्चात सहकार्यांना नोकर घरगडी अशा पद्धतीचं जे वागणूक दिली गेली आणि त्यामुळेच या एकनाथ शिंदेला 2-2.5 वर्षापूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला, एक संघर्ष करावा लागला आणि लोकांच्या मनातलं सरकार या ठिकाणी आणावं लागलं. आणि म्हणूनच गेल्या 2.5 वर्षात आपण पाहिलं की जे काम आपण केलं, किती काम केलं. उदय सामंत त्यांनी उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. प्रचंड सगळ्या लोकांनी काम केलं, या राज्याला पुढे नेलं, विकासाकडे नेलं. विकासाचे प्रकल्प जे महाविकास आघाडीने बंद पाडले ते आम्ही सुरू केले. एकीकडे विकास प्रकल्प पुढे नेले, त्याला चालना दिली. दुसरीकडे लोकाभिमुख लोककल्याणकारी योजना आम्ही केल्या. लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, किती सांगू. एवढ्या योजना केल्या की आपल्याला वेळ पुरणार नाही. एक इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारची कामं 2.5 वर्षामध्ये आम्ही केलं. आणि म्हणूनच 2.5 वर्षात अनेक लोक शिवसेनेमध्ये सामील झाले, अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात. उदय सामंत आणि किरण सामंत यांचे अभिनंदन केलं पाहिजे. त्याने मला सांगितलं, पक्ष मोठा होत असेल, पक्ष संघटना मोठी होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे. पक्ष मोठा झाला, पक्ष वाढला तरच आमची किंमत आहे. आणि म्हणून राजन साळवी आपण हे दुरुस्त आहे.
देर आहे दुरुस्त आहे, त्याला म्हणतो ना आपण सुबह का भुला शाम को घर लौटे तो भुला नहीं कहते. तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात, तुम्ही आमच्या एक शिवसेना परिवारातलेच आहात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेला आहात. आज मला आनंद आहे, समाधान आहे की आज शिवसेनेमध्ये तुमचं सर्व परिवार, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हे मोजके आपण पदाधिकारी आणले, अनेक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत. आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं हेही मला माहित आहे. कुठली अट शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं, पुढे जायचं, ही एवढी तुमची भावना, भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली. पण या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना, खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील राजन साळवी, कसा राहील? कुठेतरी बोर्ड लावला होता काय? बोर्ड कुठल्या तरी लावला होता ना, हा, ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी. आता खरा विचार किती, म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महाजी शिंदे ही राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला. मला शरद पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर तिथं महाजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते, त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला. खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिल्याचा अभिमान पाहिजे. खरं म्हणजे अभिमान पाहिजे. किती जळणार, किती जळफळाट होणार तुमचा, किती शिव्या शाप देणार. तुम्ही माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना, तुमची लाईन वाढवा, काम करा, लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा. परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाही, हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले. अरे हा एकनाथ शिंदे ज्या खड़ा रहता वही से लाइन शुरू हो जाती है आणि ती जनसेवेची लाईन असते, कामाची असते, लोकांच्या सेवेची लाईन असते. हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, हे सर्वसामान्य कार्यकर्ता ते या राज्याचा मुख्यमंत्री, हा इतिहास घडला. यामागे बाळासाहेबांचे आशीर्वाद, दिघे साहेबांचे आशीर्वाद, आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद, लाडक्या बहिणींचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे, कार्यकर्त्यांची मेहनत आहे. आणि म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो, हा इतिहास देखील या राज्याने पाहिलेला आहे. आणि म्हणून हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा पक्ष आहे, त्यांच्या जीवनात सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आणणारा पक्ष आहे. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की काही काळजी करू नका. तुम्ही कालपर्यंत, आता आजपासून तुम्हाला काही, आम्हाला जसं काही पदव्या दिल्या तसं तुम्हाला देतील. पण म्हणतील कचरा गेला, अंक गेला. अरे आमच्याकडे येत आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय, पण तुमच्याकडून का जात आहे याचा तरी विचार कधी करणार की नाही, आत्मपरीक्षण करणार की नाही. आणि राहील तो काय, मग गेला तो कचरा आणि मग राहील तो. आणि म्हणून मी एक सांगतो, शोले मधला एक डायलॉग होता, मैं अंग्रेज जमाने का जेलर हूं, असा असराणी म्हणायचा. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे बघितलं तर कुछ नाही आहे. अरे कशासाठी, हा काय म्हणजे जे आज राज्यामध्ये सर्व लोक ज्या पद्धतीने सरकारला जे काही लँडस्लाइड मॅन्डेट या जनतेने दिलं, पूर्ण दैदिप्यमान असा विजय या ठिकाणी मिळवून दिला, याचं कारण केवळ विकासाचा अजेंडा आम्ही चालवतो, विकासाचा अजेंडा चालवला. मी आजही सांगतो की विकासाचा कल्याणकारी योजना आणि लोककल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प याची सांगड आम्ही घातली. आणि आजही तुम्ही जेवढ्या शिव्या देताय, शिव्या शाप देताय, आरोप करताय, त्या आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार आणि काम करून दाखवणार.
आता तर आमची जबाबदारी आणखी वाढली आणि म्हणून मी राजेंद्र साहेब तुमच्या सोबत इकडे उदय सामंत आहे, तिकडे किरण सामंत आहे, अख्खी सगळी टीम आहे. या कोकणामध्ये सगळं भगवानमय कोकण झाला पाहिजे, कारण कोकणाने बाळासाहेबांवर शिवसेनेवर प्रेम केलेला आणि म्हणून बाळासाहेबांनी देखील कोकणावर प्रेम केलेला आहे आणि म्हणून कोकणचा राहिलेला जो काही विकास आहे तो आपल्याला करायचा आहे आणि महायुतीला जे मिळालेले यश हे दैदिप्यमान असं यश आहे आणि म्हणून मला वाटतं की यामध्ये सगळं आता काय त्याला म्हणतो कारवा काय कारवा नहीं मैं अकेला जा रहा था मंजिले मगर लोग नहीं मैं अकेला जा रहा था मंजिले मगर लोग आते रहे कारवा बनता चला. आणि तुम्हाला सांगतो हे उदय सामंत इकडे आहे, जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो त्यावेळेस बघितलं एक 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 करून 50 लोक या साऱ्या कार्यकर्त्यावर 50 लोकांनी विश्वास केला. 50 लोकांनी त्याची नोंद फक्त या राज्याने नाही, देशाने नाही, जगातल्या 32 देशाने नोंद घेतली. हुज एकनाथ शिंदे, कोण आहे एकनाथ शिंदे? अरे एकनाथ शिंदे कोण आहे? एकनाथ शिंदे साधा पोरगा आहे, साधा कार्यकर्ता आहे, एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा शिवसैनिक आहे. आणि म्हणून मला हेही सांगायचं आहे, मला कोणी